शाळेबद्दल आणि परवा झालेल्या घटनेबद्दल विशेषतः आम्ही सगळे या ठिकाणचे जळगाव, आपल्या जुने जळगाव रामारुती पेठ या एरियामधले आमचे सगळे रहिवासी आणि माझ्यासोबतचे आमचे सगळे मित्र तेही या ठिकाणी आहे. शाळेबद्दल सांगायचं झालं तर 1960 ते 62च्या दरम्यान हे सगळं बांधकाम कंप्लीट होऊन शर्मा म्हणून कॉन्ट्रॅक्टर होते. फार उत्तम प्रकारचं असं त्यांचं काम असेल आणि फार छान अशी सगळी शाळा आज तक चालत आली होती गेल्या 8 ते 10 वर्षापासून, किंवा त्या त्या अगोदरपासूनच मला वाटतं. तर ती शाळा आता बंद आहे. गेल्या 12-15 वर्षाच्या अगोदर असेल कदाचित ती शाळा बंद आहे. आणि त्या ठिकाणी आता एक आपलं आरोग्य केंद्र चाललंय नगरपालिकेचं, आणि त्यासोबतच तिथं देखरेखीसाठी त्यांचा आपल्या ठिकाणी कोळी मामा म्हणून ते तिथं देखरेख करतात बिल्डिंगची. शाळेचं बोलायचं झालं तर आपण जसं बोलतो की परवा जी घटना झाली बुधवारी म्हणजे गुरुवारी सकाळी 3 वाजता ती भिंत या ठिकाणी मागे तुम्ही बघताय ते जीर्ण झालेल्या अवस्थेतलं असं ते घर आहे, पडाऊ झालेलं आहे पूर्ण. या ठिकाणी आपण ज्या बख्खळ जागेत उभं होतो ती ओपन स्पेस होती. बऱ्याच कालावधीपर्यंत ते लोकांना माहित नाही की हे जागा ही ओपन स्पेस आहे. नगरपालिकेला ऍप्लिकेशन करून हा जो रस्ता जातोय या ठिकाणी, म्हणजे ही जी जागा दिसते लाकडांची, तर तिथं ती एक जवळपास 5-6 फुटाची जाण्याचा रस्ता किंवा तो होऊ शकेल असा तो पूर्ण नारखेडेच्या वाड्यापर्यंत जाण्याचा रस्ता आहे. आणि पूर्ववत त्याच्या नारखेडे काकू असतील, काका आता हयात नाही आहेत, त्यांनी पण त्याचा फॉलोअप केला, नगरपालिकेकडे केला, सर्व्हीकडे केलेला आहे. तर झालं असं की परवा जी घटना झाली त्यातनं आमचे मित्र रत्नेश म्हणून, त्यांची गाडी आणि बऱ्याच लोकांच्या आपल्या इथं गाड्या लागत असतात, तर त्यांच्या गाडीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. मोठा भाग भिंतीचा असा कोसळून त्या इंजिन आणि बोनेट सगळं ते वाकलेलं आहे. कंपनीवाले क्लेम रिजेक्ट करतायत का, तर ही नॅचरल काहीतरी झालेली घटना आहे आणि त्याच्यामुळे, आणि ते क्लेम आम्ही तुमचं सेटल करू नाही शकत. म्हणजे हातावर पोट असलेला आमचा मित्र रत्नेश, त्याचं कटिंगचं सॅल्यूनचं दुकान आहे, तो आता कुठेतरी ती सेकंड हँड त्याची ती गाडी त्याने विकत घेतली किंवा काय त्याने सगळं केलं. परिवाराच्या सुखासाठी माणूस धावपळ करत असतो, आणि अशी जर घटना झाली तर त्याने हा सर्व पैसा भरायचा कुठून, हा मला पडलेला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा की ही जी वास्तू आपल्या समोर आहे आणि अशा अनेक वास्तू, पहिले आपण सुरुवात सरकारी ज्या वास्तू आहेत, ज्या सरकारी आपल्या ॲसेट्स आहेत तिथून मला वाटतं ती सुरुवात झाली पाहिजे. मूळतः 22 नंबर शाळेचा जो प्रश्न आहे, महापौर दादा आपले ललित भाऊ कोल्हे या ठिकाणी असताना त्यावेळेलाही त्यांना सांगितलं होतं की दादा आपण याची पाहणी करा, रेकी करा. बऱ्याच नगरपालिकेच्या शाळा हस्तांतरित झालेल्या आहेत आणि त्यांच्या कालखंडामध्ये आणि त्यांच्या नंतरच्या महापौरांच्याही कालखंडामध्ये आपण पीपल बँकेची शाळा आपण बघू शकतो, अनुभूती स्कूल आपल्या अशोक भाऊ जैनांची. तर भाऊंनी सुद्धा एक अतिशय छान असं उदाहरण दिलेलं आहे, जी MJ कॉलेज समोर आज वास्तव्यास आहे. असं आपण संस्थांना हाताशी घेऊन किंवा आपण स्वतःही ती डेव्हलप करून, ही जुनी वास्तू परत डेव्हलप करून इथं नूतनीकरण करून नवीन बिल्डिंग करून या ठिकाणी आपण चांगली शाळा देऊ शकतो, किंवा एखादी नगरपालिकेचं एखादं मोठं ऑफिस, एखादं केंद्र, आरोग्य केंद्र असेल तेही आपण या ठिकाणी आणू शकता. हा मी मागे वारंवार, मी लेखी तर माझ्याकडे आता नाहीये, पण मी त्यांना वारंवार त्याचा फॉलोअप करत आलेलो आहे. इथल्या नागरिकांचाही तोच म्हणणं आहे की ही वास्तू जी बेदरकार आपण सगळं आज शूट केलेलं आहे, एकदम भयंकर व्यवस्था आहे आणि व्यवस्थेला आज कधी जाग येणार आहे याबद्दल आम्हाला काही सांगता येत नाही. आम्ही वारंवार, आता कालही आदित्य जीवने साहेबांना भेटून या सगळ्या माहिती दिली, या सगळ्या प्रकाराबद्दलची. नगरपालिकेची तात्पुरता तिथं साफसफाई, रस्त्यावर पडलेला जो मलबा होता तो त्यांनी, तिथपर्यंतचा पडलेला मलबा पूर्ण त्यांनी तो साफ करून दिला, पण त्या वरती त्यांच्या जे घराचा पडलेला भाग आहे, भूभाग, जी बिल्डिंगच्या लागून जो भाग होता तो पडलेला, त्याच्याबद्दल त्यांनी नोटीस लावली. पण नोटीस लावून 8-10 दिवसात कारवाई होईलच का, हा मला सर्वात मोठा प्रश्न आहे. जर आपण तिथं वास्तव्यास नाही आहेत, ते बर्डे म्हणून कुटुंबीय आहे, त्यांची एक फॅमिली पुण्याला राहते, एक फॅमिली गणेश कॉलनी राहते, ते 2-3 भावांचं कुटुंब आहे. तर त्यांनी देवाच्या काही आपलं देवी पूजा होतात वगैरे, त्यावेळेला ते वर्षभरात एखाद वेळेला येतात आणि ते मेंटेन होऊ नाही शकत, तर त्यांनी ते पाडावं अशी आमच्या जुन्या जळगाव मधल्या परिसरातल्या लोकांची इच्छा आहे. आणि मेनली मुद्दा माझा, ही तर सुरुवात आहे, हे छोटंसं एक उदाहरण आपल्या समोर आहे, त्याच्यामुळे हे सगळं दिसतंय. आणि मागची जी शाळा आहे ती अतिशय गंभीर आहे विषय परिस्थिती. मागच्या साईडला त्याच्या बोयटेगडी आहे, बाजूला श्रीरामाचं आपलं आपण म्हणतो ग्रामदैवत आहे. आज आपल्या जलग्राम नगरीचं, म्हणजे आपल्या सुवर्ण नगरीचं जे ग्रामदैवत आहे ते ग्रामदैवत इकडे, जर ही वास्तू पडली
तर आजूबाजूच्या शाळांच्या आजूबाजूच्या सगळ्या घरांना तर तो त्रास होणारच आहे. पण त्या विषयामुळे जी हानी होणार आहे ती जीवित हानी होणार आहे ती अतिशय प्रचंड प्रमाणात असेल. कारण की रात्री रात्री 3 वाजता जर अशा घटना झाल्या, रात्री लोक झोपलेल्या अवस्थेत असतील किंवा काही असतील, आणि जर अशी घटना परत जर घडली शाळेच्या बाबतीत असेल तर आपण काय करायचं, हा माझा सर्वात मोठा प्रश्न आहे. प्रशासनाला एकच विनंती, यांनी यावं, याचं स्ट्रक्चरल ऑडिट असेल. स्ट्रक्चरल ऑडिटची गरज नाही, मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, मी स्वतः तुम्हाला ती परिस्थिती दाखवली या ठिकाणी की कसं आहे एक्झॅक्टली ते वर्क कसं झालेलं आहे काम. आता ते किती खिळखिळी झालेली आहे सगळी, आणि तो स्लॅब सुद्धा हलतोय आणि सगळं जीर्ण झालेल्या अवस्थेत ती अशी बिल्डिंग आहे. एवढंच बोलेल की लवकरात लवकर शासनाने यावर काहीतरी कारवाई करावी. माझं नाव अमित संजय जगताप, मी विधानसभा युवाधिकारी म्हणून शिवसेनेचं काम बघतो, आणि त्याचबरोबर माझ्या स्वतःची संस्थाही आहे युवा शक्ती फाउंडेशन नावाने. त्याचबरोबर आम्ही जुने जळगाव मधील रहिवासी आहोत, तर इथं बरेचसे आमचे सामाजिक उपक्रमही राबवले जातात, तर तेही इथं आमच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून आम्ही करत असतो.